पोलीस सर्वात जास्त कोणाला घाबरतात, बायको की गुंड? बायकोला जास्त घाबरतो. बायकोलाच घाबर. एवढे मोठमोठे गुंड तुम्ही पकडून आणता, जेलमध्ये बंद करता, बायकोला घाबरता? बायकोलाही घाबरत नाही, परंतु कसं असतं शेवटी होम मिनिस्टर असतं. फक्त बायकोला घाबरणं म्हणजे एवढंच की आपण वेळेवर घरी जाऊ शकत नाही. तिला कधी वेळच देत नाही, पण तिच्या थोडे वेळ झाले की तिला घाबरावं लागतं. तर कुटुंबाला घाबरतो पोलीस असं म्हणताय, बाकी कोणाला घाबरत नाही पोलीस. काय पनिशमेंट देतात बरं मॅडम तुम्हाला जर काही चुकी केली तर? काय भांड्या पडतात, जेवण उशिरा भेटतं, कपडे कुरतरे ठेवलेले असतात. कोणी बोलणं बंद करतं, कोणी जेवण देत नाही, एवढं होतं. तेव्हा मग हाताने घ्यायचं, खायचं आणि बोलायचं. 2 दिवस बोलायचं नाही, सगळ्या ड्युटीवर निघून जायचं. तर आपण एखादी ऑर्डर केली का भारत लवकर द्या, तर ते लवकर मिळत नाही. हा त्याचा रागात रूपांतर होतो. आपलं कुटुंब खरं तर मिसेसच पत्नीच चालवते, कारण का पोलीस 24/7 पोलीस खात्यात बांधलेला असतो. जरी घरी गेला, कॉल झाला तर तात्काळ त्याला मग रात्री असो दिवसा असो घरातून निघून यावं लागतं. त्यामुळे घरचे जाऊ दे, सर्व कुटुंब चालवण्याची पत्नीवरच असते. त्यामुळे थोडंसं पत्नी थोडा सॉफ्ट कॉर्नर असतं. त्यामुळं एकमेकांना घाबरलं पण पाहिजे. म्हणजे बायका गुंडांपेक्षा पण खतरनाक आहे, त्यांना पोलिस सुद्धा घाबरतात. 100% पोलीस बायकोला घाबरतो.